होतं का? नमस्कार. आपलं पुढचं लेक्चर आजच्या दिवसातला हा दुसरा टप्पा आपण पूर्ण करण्याच्या दिशेने चाललोय. याच्यामध्ये राज्यघटनेच्या निर्मितीची प्रक्रिया या प्रकरणामधला हा तिसरा टप्पा आपण अभ्यासतो आणि महत्वाचा टप्पा अभ्यासतो. हे प्रकरण खूप महत्वाचं आहे. पुन्हा एकदा सांगेन, या प्रकरणावरचे प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये, त्याच्यामुळे सगळे मुद्दे फक्त तुमचे क्लिअर असणं गरजेचं आहे. संविधान सभेचे महत्वाचे निर्णय आपण सुरुवातीला अभ्यासणार आहोत. महत्वाच्या निर्णयांचा जर आपण विचार केला तर आपल्याला संविधान सभेनं कोणकोणते निर्णय घेतले आणि त्यातले महत्वाचे कोणते होते याचा विचार करावा लागतो. मग आपण एकेका निर्णयाचा विचार करूया. सुरुवातीला भारताचं राष्ट्रकुलाचं सदस्यत्व आहे, त्या सदस्यत्वाला अनुमोदन दिलं गेलेलं होतं संविधान सभेकडून. राष्ट्रकुल राष्ट्रकुल सदस्यत्व ठेवण्यासाठी, कारण आता आपण सार्वभौम झालो होतो, राष्ट्रकुल संघटनेमध्ये राहायचं की नाही हे आपण स्वतः ठरवणार होतो. मग त्या सदस्यत्वाला अनुमोदन दिलं संविधान सभेनं. कधी दिलं होतं याचा जर तुम्ही विचार केला तर हे 1949 मध्ये. त्यानंतर आणखी भारतीय राष्ट्रीय ध्वज स्वीकारला. तो कधी स्वीकारला राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार? राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार कधी स्वीकार केला? 22 जुलै 1947 मध्ये स्वीकार केला. या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात की संविधान सभेनं भारतीय राष्ट्रीय ध्वज केव्हा स्वीकृत केला? तर 22 जुलै 1947. 22 जुलै 1947 ला स्वीकृत केलं. त्याच्यानंतर आता ह्या राष्ट्रीय ध्वजाविषयी आपल्याला थोडीशी चर्चा करावी लागते. याच्यावर वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारतील की एवढा सहज प्रश्न आपल्याला विचारणार नाही की राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार कधी केला, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. पण या ठिकाणी आणखी एक गोष्ट तुम्हाला विधानामध्ये असं जर विचारलं, आपण काय म्हणतोय पहा, 22 जुलै 1947 ला राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार केला. मी जर तुम्हाला प्रश्नाचं विचारला की भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या किती दिवस अगोदर राष्ट्रीय ध्वज स्वीकृत करण्यात आला होता? हा प्रश्न कसा आहे. 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं, त्याच्या अगोदर किती दिवस भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकृत करण्यात आलेला होता? तर त्याच्या अगोदर, स्वातंत्र्य प्राप्तीच्या अगोदर 24 दिवस अगोदर, हे अगोदरच तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. 24 दिवस अगोदर आपण राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केलेला होता. कधी? 22 जुलै 1947. इथून पुढे जर तुम्ही दिवस मोजले तर 24 दिवस तुम्हाला भरलेले दिसते. त्याच्यानंतर हा जो आपला राष्ट्रीय ध्वज होता त्याचं डिझाईन कोणी तयार केलं होतं? पिंगली व्यंकय्या असं त्यांचं नाव आहे. डिझाईन त्याचं डिझाईन पिंगली व्यंकय्या. डिझाईन कोणी तयार केलं होतं? पिंगली व्यंकय्या यांनी. हे आंध्र प्रदेशचे होते, लक्षात ठेवायचं. आंध्र प्रदेश, त्या कालावधीमध्ये असणार आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश हे अशा प्रकारे डिझाईन कोणी तयार केलं, किती दिवस अगोदर स्वीकृत करण्यात आला, हे दोन मुद्दे. आता विचार करा, राष्ट्रीय ध्वजाचं प्रमाण कसं आहे? प्रमाण, राष्ट्रीय ध्वजाचं प्रमाण 2:3 असं प्रमाण आहे. आपल्या राष्ट्रीय ध्वजाचं प्रमाण हे 2:3. एवढे सहज प्रश्न आता नाहीत विचारणार, पण हे किती दिवस अगोदर हे विचारलं जाऊ शकेल? 24 दिवस अगोदर. डिझाईन पिंगली व्यंकय्या आणि प्रमाण कसं आहे? 2:3. आता काही कॉमन प्रश्न मी तुम्हाला विचारतो, तर तुम्ही विचार करायचा आहे. काय?
आपला जो ध्वज बनवला जातो, राष्ट्रीय ध्वज, हा कशापासून बनवावा असा नियम आहे. साहजिकच आहे, तुमच्या मनामध्ये लगेच येईल की खादी, खादीपासून बनवावा असा नियम आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, खादी कोणत्याही प्रकारची नाही. त्या खास प्रकारचं एक हातसूत कापड आहे, तर ते किंवा रेशमाचं कापड असावं, यापासून आपला राष्ट्रीय ध्वज बनवावा असा नियम आहे. लक्षात आलं? म्हणजे थोडक्यात आपल्याला जर असं विधानामध्ये विचारलं की राष्ट्रीय ध्वज बनवण्यासाठी महात्मा गांधींनी लोकप्रिय केलेल्या खादीचा वापर केला जातो, तर हो, महात्मा गांधींनी जी खादी लोकप्रिय केली त्याचा वापर केला जातो. आता विचार करा, हे झालं आपलं राष्ट्रीय ध्वजाविषयी थोडक्यात माहिती. आता आपल्याला विचार कशाचा करावा लागेल पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या आपल्या राष्ट्रीय ध्वजाविषयी काही मतं व्यक्त केली होती. ती कोणती मतं व्यक्त केली होती त्याचा आपल्याला विचार करावा लागतो. डॉक्टर बाबासाहेब राष्ट्रीय ध्वजाविषयी व्यक्त केलेली मतं. म्हणूया त्या ठिकाणी राष्ट्रीय ध्वज व बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची काय मतं होती ते. आता तुम्हाला असं विचारलं, काय प्रश्न विचारतील पहा याच्यामध्ये. भारताचा ध्वज कसा असावा हे ठरवण्यासाठी सर्वात प्रथम नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते? काय प्रश्न आहे पहा. भारताचा राष्ट्रीय ध्वज कसा असावा यासाठी सर्वात प्रथम नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते? बाबासाहेब आंबेडकर. राष्ट्रध्वज कसा असावा या समितीचे अध्यक्ष म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली की भारताचा राष्ट्रध्वज कसा असावा याबद्दल एक समिती नेमली होती. त्या समितीचे अध्यक्ष होते बाबासाहेब आंबेडकर. लक्षात आलं? आणखी एक बाबासाहेब आंबेडकरांनी सुचवलं होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, काँग्रेसचा ध्वज हा राष्ट्रध्वज मानण्यात यावा असं कोणी सुचवलं होतं असं विचारतील. हा राष्ट्रध्वज असावा किंवा मानण्यात यावा असं कोणी सुचवलं होतं? बाबासाहेब आंबेडकरांनी सुचवलं होतं. त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रध्वजाविषयी आणखी एक सुचवलं होतं की जो चरखा आहे त्या चरख्याऐवजी अशोक चक्र हे चिन्ह ध्वजाच्या मध्यभागी असावं. चरख्याऐवजी अशोक चक्र हे चिन्ह ध्वजाच्या मध्यभागी असावे. लक्षात आलं? राष्ट्रीय ध्वज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचं नातं आपण विचार करतोय. तर भारतीय राष्ट्रध्वज कसा असावा या समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. काँग्रेसचा ध्वज हा राष्ट्रध्वज असावा किंवा घोषित करावा असं बाबासाहेब आंबेडकरांनी सुचवलं होतं. आणि चरख्याऐवजी अशोक चक्र हे चिन्ह ध्वजाच्या मध्यभागी असावं असं सुचवलं होतं बाबासाहेब आंबेडकरांनी. तर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत हे लक्षात ठेवायचं. तर हा आपला राष्ट्रीय ध्वज आपल्या संविधान सभेनं याला राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार कधी केला? 22 जुलै 1947 मध्ये केला. स्वातंत्र्य प्राप्तीच्या 24 दिवस अगोदर केला. डिझाईन पिंगली व्यंकय्या आंध्र प्रदेशाचे होते, त्यांनी तयार केलं होतं आणि प्रमाण 2:3 आहे. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो. प्रश्न माझा असा आहे की भारतात सर्वात उंच राष्ट्रध्वज कोणत्या ठिकाणी आहे? लक्षात आलं?
महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच राष्ट्रध्वज कोणत्या ठिकाणी? हे दोन प्रश्न आपल्यासाठी महत्वाचे. भारतातील सर्वात उंच राष्ट्रध्वज कुठे आहे सांगता येईल तुम्हाला? भारतातील सर्वात उंच राष्ट्रध्वज हा प्रश्न कधीही विचारला जाऊ शकेल. राष्ट्रध्वज कुठे आहे? पंजाब मध्ये, अटारी पंजाब, अटारी पंजाब. हा एक प्रश्न तुमच्या लक्षात आला आता. अटारी पंजाब. भारतातील सर्वात उंच राष्ट्रध्वज कोणत्या ठिकाणी? अटारी पंजाब. भारतीय सीमेच्या आतमध्ये हा राष्ट्रध्वज आहे. 360 फूट उंच आहे हा जो राष्ट्रध्वज आहे तो. 360 फूट उंच राष्ट्रध्वज आहे. आणि मीटर मध्ये विचारलं तर 105 मीटर. दोन्ही काही विचारू शकतात, किती फूट किती मीटर विचारू शकते. तर भारतातील सर्वाधिक उंचीचा राष्ट्रध्वज कुठं आहे? त्या अटारी पंजाब या ठिकाणी आहे. 360 फूट उंच, 105 मीटर उंच. किती लांब किती रुंद? 120 बाय 80. 120 फूट लांब, 80 फूट रुंद एवढ्या आकाराचा आहे. आकार किती? एवढा. लक्षात आलं? भारतातील सर्वात उंच राष्ट्रध्वज अटारी पंजाब हे लक्षात ठेवा. आता विचार करा महाराष्ट्रातील सर्वात उंच राष्ट्रध्वज कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राचा विचार करा. महाराष्ट्र. आपण या ठिकाणी ठीक आहे. महाराष्ट्र सर्वात उंच राष्ट्रध्वज कोणत्या ठिकाणी आहे? कात्रज पुणे या ठिकाणी. महाराष्ट्रातील सर्वात उंच राष्ट्रध्वज कात्रज पुणे या ठिकाणी. दोन्ही तुमच्या लक्षात आलं की भारतातील सर्वात उंच राष्ट्रध्वज अटारी पंजाब आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच राष्ट्रध्वज कात्रज पुणे आहे. नानासाहेब पेशवे जलाशय आहे या परिसरामध्ये पुणे महानगरपालिकेनं हा राष्ट्रध्वज उभारलेला आपल्याला दिसतो. लक्षात आलं? किती फूट उंच आहे? 237 फूट उंच आहे. हा जो आहे तो 237 फूट उंच आहे. लक्षात आलं? किती मीटर? 72 मीटर. 237 फूट उंच मीटर मध्ये विचारलं तर 72 मीटर लक्षामध्ये ठेवायचं. तर हे लक्षामध्ये ठेवायचंय. आपण भारतातला पण पाहिला, महाराष्ट्राचा पण पाहिला. लक्षात आलं? तशा प्रकारे मग आपल्याला राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार कधी झाला? 22 जुलै 1947 मध्ये, 24 दिवस अगोदर स्वातंत्र्य प्राप्तीच्या. डिझाईन कोणी तयार केलं होतं? पिंगली व्यंकय्या यांनी. आंध्र प्रदेश राज्याचं होतं. प्रमाण किती होतं? 2:3 प्रमाण होतं. भारतातील सर्वात उंच राष्ट्रध्वज कोणत्या ठिकाणी? अटारी पंजाब, 360 फूट उंच, 105 मीटर. महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच राष्ट्रध्वज कोणत्या ठिकाणी आहे? कात्रज पुणे, 237 फूट उंच, 72 मीटर उंच. तर हा पुणे महानगरपालिकेनं उभारलेला जलाशय, नानासाहेब पेशवे जलाशयाच्या परिसरामध्ये हा आपला राष्ट्रध्वज उभारलेला आपल्याला दिसून येतो. तशा प्रकारे भारत आणि महाराष्ट्र. त्याच्यानंतर आपण आपला जो राष्ट्रध्वज आहे त्याचं बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान पण अभ्यासलं. की भारतीय राष्ट्रध्वज कसा असावा या समितीचे अध्यक्ष कोण होते हे विचारलं जाईल कधी. तर ते लक्षामध्ये ठेवायचं की बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसचा ध्वज हा राष्ट्राचा ध्वज असावा, राष्ट्रध्वज असावा असं त्यांनी सुचवलेलं होतं. चरख्याऐवजी अशोक चक्र हे चिन्ह ध्वजाच्या मध्यभागी असावं असंही बाबासाहेब आंबेडकरांनी सुचवलेलं होतं. त्याच्यानंतर पुढं संविधान सभेने आणखी कोणते महत्वाचे निर्णय घेतले याचा विचार आपल्याला करावा लागतो. संविधान सभेच्या पुढचा जो आपला निर्णय आहे तर भारतीय संविधान केव्हा स्वीकृत केलं जातं? घटना समितीनं भारतीय संविधान केव्हा स्वीकृत केलं? भारतीय संविधान केव्हा स्वीकृत करण्यात आले? 26 नोव्हेंबर 1949 मध्ये
हे भारतीय संविधान स्वीकृत करण्यात आलेलं होतं. लक्षात आलं? त्याच्यानंतर राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान याचा स्वीकार आपण कधी केला? राष्ट्रगीत व राष्ट्रगान याचा स्वीकार आपण कधी केला याचा विचार 24 जानेवारी 1950 ला केला. 24 जानेवारी 1950 ला. लक्षात आलं? भारतीय संविधान स्वीकारलं 26 नोव्हेंबर 1949 ला. राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान याचा स्वीकार कधी केला? 26 जानेवारी 1950 मध्ये. आता कोणतं राष्ट्रगीत हे सांगण्याची गरज नाही. जन गण मन हे. आणि हे जे राष्ट्रगीत आहे त्याच्या बाबतीत आपल्याला सांगता येतं रवींद्रनाथ टागोर यांचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. तर यांनी एक गीत रचलं होतं बंगाली भाषेमध्ये. त्याला भारतीय भाग्यो विधाता असं म्हटलं जातं. त्या गीताला भारतीय भाग्यो बंगालीमध्ये आहे विधाता, भारतीय भाग्यो विधाता या नावाने ओळखलं जातं. आता हे जे आहे याच्यावरती विचारतील आपल्याला कोणत्या भाषेचा प्रभाव दिसून येतो या गीतावरती? संस्कृत भाषेचा प्रभाव दिसून येतो. संस्कृत भाषेचा प्रभाव. संस्कृत भाषेचा प्रभाव. संस्कृत भाषेचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. लक्षात येतं? भारतीय भाग्यो विधाता या रचनेचा पहिला श्लोक संविधान सभेमध्ये केव्हा स्वीकारण्यात आला? 24 जानेवारी 1950. आपण जे म्हणतोय राष्ट्रगान राष्ट्रगीत स्वीकारलं, तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा हे जे भारतीय भाग्यो विधाता हे लिहिलंय रवींद्रनाथ टागोरांनी, त्याचा पहिला श्लोक राष्ट्रगीत म्हणून 24 जानेवारी 1950 ला स्वीकारण्यात आलेला होता. आता विचार करा, राष्ट्रगीतेला किती कालावधी लागतो? त्याचं प्रस्तुतीकरण करण्याला, तो प्रस्तुत करण्याला किती कालावधी? 52 सेकंदाचा कालावधी आहे. 52 सेकंद एवढा कालावधी लागतो या राष्ट्रगीताच्या प्रस्तुतीकरणाला. लक्षात येतं? तर या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायच्या. आता याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये सर्वात प्रथम हे राष्ट्रगीत गायलं गेलं होतं आणि केव्हा? हा पण प्रश्न विचारते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात? तर आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. या ठिकाणी आपण एक रचना करू. आपण म्हणूया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस याच्या कोणत्या अधिवेशनामध्ये हे गीत सर्वात प्रथम गायलं गेलं हे विचारतील. कलकत्ता अधिवेशन. कलकत्ता अधिवेशनामध्ये हे गीत सर्वात प्रथम गायलं गेलं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. हे अधिवेशन केव्हा भरलं होतं? 27 डिसेंबर 1911 मध्ये हे अधिवेशन भरलं होतं. या अधिवेशनामध्ये हे गीत सर्वात प्रथम सार्वजनिकपणे गायलं गेलं. लक्षात आलं? तर हे राष्ट्रगीत, राष्ट्रगायन किंवा राष्ट्रगान याबद्दल लक्षात ठेवायचा स्वीकार 24 जानेवारी 1950 रवींद्रनाथ टागोर यांच्या भारतीय भाग्य विधाता याच्यातला पहिला श्लोक हा राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्यात आला. याच्यावरती कोणत्या भाषेचा प्रभाव आहे हे विचारतील. संस्कृत भाषेचा प्रभाव आहे. त्याचं प्रस्तुतीकरण करायला किती वेळ लागतो? 52 सेकंदाचा वेळ लागतो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात हे सर्वप्रथम सार्वजनिकपणे गायलं गेलं? तर कलकत्ता अधिवेशनामध्ये 27 डिसेंबर 1911 मध्ये ते सर्वात प्रथम गायलं गेलं हे लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी याच्याचे हे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचा विचार करता येईल. आता आपण जो अभ्यास केला आतापर्यंत तर त्याच्यावरचे काही प्रश्न आपण समजावून घेऊया. प्रश्न पहा. संविधान सभेनं भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना केव्हा स्वीकारली? आपण पाहिलं होतं. ऑप्शन 9 डिसेंबर 1946 च्या पहिल्या बैठकीत, 22 जानेवारी 1947 ला जेव्हा सुप्रसिद्ध उद्दिष्टांचा ठराव स्वीकारला गेला तेव्हा,
22 जुलै 1947, 14 ऑगस्ट 1947. प्रश्न विचारला, संविधान सभेनं भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना केव्हा स्वीकारली? सहजपणे आपल्याला सांगता येतं 22 जुलै 1947 मध्ये ही रचना स्वीकारली आपल्या संविधान सभेने. कसा प्रश्न विचारलाय लक्षात आलं? आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हा कंबाईन मुख्य परीक्षेला विचारण्यात आलेला प्रश्न आहे. आता याच्यामध्ये काय विचारायचं आहे की चुकीचं विधान कोणते, अयोग्य विधान कोणतं हे आपल्याला ओळखायचं. एक एक विधान आपण वाचूया. जुलै 1947 मध्ये भारताच्या संविधान सभेनं राष्ट्रीय ध्वजाचा आराखडा स्वीकारला. आपण हे अभ्यासला. जुलै 1947 मध्ये राष्ट्रीय ध्वज आपण स्वीकारला. ठीक आहे. कॅबिनेट मिशन योजना 1946 अंतर्गत स्थापन झालेल्या संविधान सभेद्वारा भारताची राज्यघटना कार्यान्वित झाली. हो, संविधान सभेनेच भारताची राज्यघटना कार्यान्वित केली. आपण त्याचा अभ्यास केला संविधान सभेचा, की राज्यघटना निर्मितीसाठी संविधान सभा होती. तिसरं विधान पहा. जून 1946 मध्ये स्थापन झालेल्या संविधान सभेचे महात्मा गांधी सदस्य नव्हते. पण सुरुवातीलाच अभ्यासलं होतं. महात्मा गांधींनी ज्यावेळी पहिल्यांदा यंग इंडिया वर्तमानपत्रामधून 1922 मध्ये अशा प्रकारची सभा असावी अशी मागणी सर्वात प्रथम महात्मा गांधीजींनी केली. त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की सर्वात प्रथम मागणी करणारे जरी महात्मा गांधीजी होते तरी सुद्धा महात्मा गांधीजी या संविधान सभेचे कधीच सदस्य नव्हते. मग हेच विचारलंय की जून 1946 मध्ये स्थापन झालेल्या संविधान सभेचे महात्मा गांधी सदस्य नव्हते. तीनही विधानं बरोबर आहेत. म्हणजे चौथं विधान चुकीचं असणार आहे. काय आहे? भारताच्या संविधान सभेच्या उद्घाटन बैठकीची अध्यक्षता कोणी केलेली होती? आता उद्घाटन बैठकीची अध्यक्षता कोणी केलेली होती? सुरुवातीची 9 डिसेंबरची सच्चिदानंद सिन्हा उद्घाटन बैठकीची अध्यक्षता. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद आले होते स्थायी अध्यक्ष. म्हणजे हे विधान चुकलेलं आहे. लक्षात आलं? म्हणजे जे आपण अभ्यास केला त्याच्यावर विधान कशी विचारली जातात. पुढचा प्रश्न पहा. हा कंबाईन पूर्व 2011 आणि पुन्हा कंबाईन मुख्य 2011 एकाच वर्षामध्ये दोनदा विचारला गेलेला प्रश्न, रिपीट झालेला. भारतीय राज्यघटना केव्हा स्वीकारण्यात आली? कधी स्वीकारण्यात आली? 26 नोव्हेंबर 1949 मध्ये भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली. आता पहा याच्यामध्ये कंबाईन मुख्य 2018, PSI ग्रुप बी मुख्य 2018 काय प्रश्न आहे ते आपण शोधूया. राज्यघटना तयार करण्याव्यतिरिक्त घटना समितीने पार पाडलेल्या अन्य कार्याबाबत खालील विधानं विचारात घ्या. आता एक एक विधान विचारात घ्यायचं. 1949 मध्ये भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला मान्यता दिली. आपण अभ्यास केला आताच. हो, मान्यता दिली होती 1949 मध्ये. आपण संविधान सभेची महत्वाची कामं अभ्यासताना सुरुवातीला आपण हा उल्लेख केला होता. 1949 मध्ये भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला मान्यता दिली. ठीक आहे, हे विधान बरोबर आहे. 22 जुलै 1947 ला राष्ट्रध्वजाचा स्वीकार केला. विधान बरोबर आहे का? विधान बरोबर आहे. तिसरं, 24 जानेवारी 1950 ला राष्ट्रगीताचा स्वीकार केला. आता या ठिकाणी पाहायचं विधान बरोबर आहे का? तर हे पण विधान बरोबर आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केलेली होती. आता या ठिकाणी कधी निवड केली होती? 24 जानेवारी 1950 लाच निवड झाली आणि 26 जानेवारी 1950 पासून ते लागू झालं होतं. जोपर्यंत निवडणुका होत नाही तोपर्यंत हे लागू होतं. म्हणजे हे विधान चुकलेलं आहे. तर अ ब क हे कुठं उत्तर आपल्याला सापडते का? हे चौथं पहा. लक्षात येतं कशा प्रकारे विधानं विचारली जातात. आता राज्यघटनेतील उद्दिष्टांचा ठराव हा एक महत्वाचा निर्णय होता संविधान सभेचा, तो स्वीकारला गेलेला होता. आपण याच्यातील एक एक मुद्दा समजावून घ्या. राज्यघटनेमधील उद्दिष्टांचा ठराव. सुरुवातीला विचार करा, हा उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला होता? पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडला होता. कोणी मांडला? हा पहिला प्रश्न. पंडित नेहरूंनी मांडला. हा उद्दिष्टांचा ठराव केव्हा मांडण्यात आलेला होता? 13 डिसेंबर 1946 मध्ये हा उद्दिष्टांचा ठराव मांडण्यात आला होता. कोणी मांडला, केव्हा मांडला? दोन्ही प्रश्न कळा. या ठरावाला कोणत्या नावाने ओळखलं जातं? प्रिएम्बल, सरनामा असं आपण जे म्हणतो, उद्देश पत्रिका या नावाने ओळखलं जातं. उद्देश पत्रिका, सरनामा
या नावाने सुद्धा ओळखला जातो. कोणत्या नावाने ओळखला जातो? उद्दिष्टांचा ठराव मांडला 13 डिसेंबर 1946 ला. उद्दिष्टांचा ठराव मंजूर केव्हा झाला? उद्दिष्टांचा ठराव मंजूर झाला 22 जानेवारी 1947 मध्ये. उद्दिष्टांचा ठराव मंजूर झाला. अशा प्रकारे संविधान सभेनं उद्दिष्टांचा ठराव केव्हा मंजूर केला असं जर आपल्याला विचारलं तर 22 जानेवारी 1947 ला संविधान सभेनं उद्दिष्टांचा ठराव मंजूर केलेला होता. उद्दिष्टांच्या ठरावाचं महत्व काय होतं? उद्दिष्टांच्या ठरावाच्या महत्वाचा जर आपण विचार केला तर हा घटना समितीसाठी दिशादर्शक असणारा ठराव होता. घटना समितीसाठी दिशादर्शक होता असं तुम्हाला विचारतील. समितीसाठी दिशादर्शक, घटना समितीसाठी दिशादर्शक. राज्य घटनेमधील उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला? पंडित नेहरूंनी. केव्हा मांडला? 13 डिसेंबर 1946 ला मांडला. कोणत्या नावाने ओळखला जातो? प्रिएम्बल, उद्देश पत्रिका, सरनामा आता जो आहे तो त्या नावाने ओळखला जातो. कधी स्वीकृत केला? संविधान सभेने 22 जानेवारी 1947 ला उद्दिष्टांचा ठराव स्वीकृत करण्यात आला. उद्दिष्टांच्या ठरावांचं महत्व काय होता? तो घटना समितीसाठी दिशादर्शक. घटना समितीने कार्य कोणत्या प्रकारे पार पाडावं याची दिशा दाखवणारा तो ठराव होता. अशा प्रकारे या राज्य घटनेमधील उद्दिष्टांच्या ठरावाबद्दल आपल्याला सांगता येतं. लक्षात आलं इथपर्यंत? आता का आपल्याला आणखी विचार करायचा आहे की उद्दिष्टांचा जो ठराव मांडला, उद्दिष्टांचा प्रस्ताव मांडला, तर त्याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे कोणते होते त्या ठरावामध्ये, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आता महत्वाचे मुद्दे कोणकोणते होते पहा. त्याच्यामध्ये सांगितलं होतं या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये काय काय होतं हे विचारतात. भारत एक स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून प्रस्थापित झाला पाहिजे. कोणत्या बाबी होत्या? भारताबद्दल सांगण्यात आले होते की भारत स्वतंत्र असला पाहिजे, सार्वभौम असला पाहिजे, कोणत्याही दबावाशिवाय निर्णय घेता आले पाहिजेत आणि अशा प्रकारे सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून भारताची स्थापना झाली पाहिजे, प्रस्थापित झाला पाहिजे. ही जर पहिली तरतूद. दुसरी तरतूद काय होती? भारताच्या सार्वभौमत्वाचा उगम भारतीय जनता असणार आहे. तर हा जो सार्वभौमत्व आहे आपण कोणत्याही दबावाला न झुगारत, कोणत्याही दबावाला झुगारून कोणत्याही दबावाला झुगारून आपण निर्णय घेणार आहोत. म्हणजे त्याचा उगम कोणता? तर भारतीय जनता. मग आपल्याला विचारते की उद्दिष्टांच्या ठरावामध्ये भारतीय सार्वभौमत्वाचा उगम कोण असेल असं सांगण्यात आलेलं होतं. कोण असेल? भारतीय जनता असेल, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आणखी काय सांगितलं? या प्रजासत्ताकात भारतातील सर्व नागरिकांना राजकीय, आर्थिक आणि सामाजिक समानता. कोणत्या प्रकारची समानता प्राप्त होणार होती? राजकीय, आर्थिक आणि सामाजिक समानता मिळेल. त्याच्यानंतर अल्पसंख्याक, अनुसूचित जाती, मागासवर्गीय यांच्या हितरक्षणासाठी योग्य ते उपाय योजले जातील. देशाच्या एकात्मतेला स्थैर्य मिळेल. भारताच्या प्राचीन सभ्यतेला तिचे योग्य स्थान आणि अधिकार दिले जातील. अशा प्रकारच्या ज्या तरतुदी होत्या त्या तरतुदी उद्दिष्टांच्या प्रस्तावामध्ये होत्या. म्हणजे या ठिकाणी आपण जो विचार केला की उद्दिष्टांचा ठराव मांडला पंडित नेहरूंनी. कधी मांडला? 13 डिसेंबर 1946 ला मांडला. यालाच प्रिएम्बल, उद्देश पत्रिका, सरनामा असंही आपण म्हणतो. आणि स्वीकृत कधी केला? संविधान सभेने उद्दिष्टांचा ठराव 22 जानेवारी 1947 ला. आणि घटना समितीसाठी दिशादर्शक. कशी दिशा दाखवली? तर त्यांनी सांगितलं की याच्यामधून भारत कसा उगम पावला पाहिजे, एक स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून प्रस्थापित झाला पाहिजे. भारताच्या सार्वभौमत्वाचा उगम कोण असेल ते सांगितलं, भारतीय जनता असेल. या प्रजासत्ताकात भारतातील सर्व नागरिकांना सामाजिक समानता कोणत्या प्रकारची असावी याचं मार्गदर्शन केलं. ती राजकीय, आर्थिक आणि सामाजिक समानता हे सांगण्यात आलं. त्याच्यानंतर देशामधील अल्पसंख्याक, अनुसूचित जाती, मागासवर्गीय यांचं हित रक्षण करण्यासाठी उपाय योजले जातील. त्यानंतर देशाच्या एकात्मतेला स्थैर्य आणि भारताची जी प्राचीन सभ्यता आहे त्या सभ्यतेला तिचे योग्य स्थान आणि अधिकार दिले जातील. तर हे मुद्दे होते. उद्दिष्टांच्या ठरावामध्ये कोणते मुद्दे होते लक्षात आलं? तर ह्या मुद्दे आपल्याला परफेक्टपणे माहिती पाहिजेत. मग उद्दिष्ट प्रस्तावांवरती
कोणताही प्रश्न आला तर तो सोडवता येतो. आणखी एक त्याच्यामध्ये पाहावं लागतं, ते पहा. या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये भारतातील सर्व नागरिकांना कोणती स्वातंत्र्य असतील हे सांगितलेलं होतं. कोणती स्वातंत्र्य असतील? विचार आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, स्वतःचा विचार करायचं आणि ते विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. विचार आणि विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य म्हणजे विचार आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, संघटना तयार करण्याचं स्वातंत्र्य, देशामध्ये कोणताही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य. आता आपण आपल्या देशाच्या कोणत्याही भागामध्ये जाऊन व्यवसाय सुरू करू शकतो. तशा प्रकारे कोणताही व्यवसाय सुरू करण्याचं स्वातंत्र्य आणि कोणताही धर्म, कोणताही पंथ यावरती तुम्ही विश्वास ठेवू शकता किंवा कोणताही धर्म, कोणताही पंथ तुम्ही त्यावरती विश्वास नाही ठेवू शकत. म्हणजे काही लोक पाहतो आपण की धर्मावरती विश्वास असतो, काही लोक देव मानतात, काही जण मानतच नाही. तशा प्रकारे हे स्वातंत्र्य दिलं. मग हे कुठं सांगितलेलं होतं? ते या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये सांगितलेलं होतं की भारतातील सर्व नागरिकांना कोणती स्वातंत्र्य असतील. कोणती पहा, विचार आणि विचार व्यक्त करण्याचं म्हणजे विचार आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, संघटना तयार करण्याचं स्वातंत्र्य, कोणताही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आणि धर्म आणि पंथ यावरती तुम्ही विश्वास ठेवायचा की ठेवायचा नाही हे तुमच्यावरती असेल. अशा प्रकारची स्वातंत्र्य आपल्याला दिसून येतात. आता तुम्हाला उद्दिष्टांचा ठराव काय होता पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हे तुमच्या लक्षामध्ये येईल. लक्षात आलं? तर हे उद्दिष्टांचा ठराव या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचा. त्याच्यानंतर पुढच्या मुद्द्यावरती आपण जाऊयात. आता प्रश्न विचारलेले आहेत पहा. काय प्रश्न आहेत आपण पाहू. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती बाब जुळत नाही? राज्यसेवा पूर्व परीक्षेला प्रश्न विचारला. पहिला, 11 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला. कधी मांडला होता? 11ला मांडला होता का 13ला मांडला होता? चुकलंय ना विधान? तशा प्रकारे पहिलंच विधान चुकलं. दुसरं विधान, 29 ऑगस्ट 1947 ला मसुदा समितीची स्थापना. ड्राफ्टिंग कमिटी, तर ही समितीची स्थापना झाली होती 29 ऑगस्ट 1947 मध्ये. आपल्याला पुढे येईल. 26 नोव्हेंबर 1949 आपण म्हटलं भारतीय जनतेनं संविधान स्वीकृत केलं आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण केली. 26 नोव्हेंबर 1949. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. 24 जानेवारी 1950 संविधान सभेच्या सदस्यांनी संविधानावर अंतिमत स्वाक्षऱ्या केल्या, शेवटी स्वाक्षऱ्या केल्या. आपण पाहिलं सर्वात पहिली सही कोणी केली, सर्वात शेवटी सही कोणी केली याचा विचार केला. म्हणजे 24 जानेवारी 1950 ला या सह्या झाल्या होत्या. हे आपण इथं काय म्हटलेलं होतं पहा. या ठिकाणी तुमच्या लगेच लक्षात येईल की कधी ठराव मांडला होता. आपण उल्लेख केलेला होता की 13 डिसेंबर 1946 मध्ये. आणि मग प्रश्नामध्ये आपल्याला हे म्हणतायत की 11 डिसेंबर 1946 ला ठराव तुम्ही मांडलाय, तर हे विधान चुकलेलं आहे. हे तुमच्या लक्षात आलं? सगळे मुद्दे फक्त तुमचे क्लिअर पाहिजेत, परीक्षेमध्ये प्रश्न सुटणार आहे. पुढे आपण पाहू. हा प्रश्न पहा, राज्यसेवा मुख्य परीक्षेला विचारला. आता उद्दिष्टांच्या ठरावासंदर्भात प्रश्न आहे बरं का. याला विचारलंय की उद्दिष्टांच्या ठरावासंबंधात खालीलपैकी कोणतं विधान गैर लागू आहे, असा आपल्याला प्रश्न विचारला. कोणतं विधान गैर लागू आहे? एक एक विधान आपण पाहू. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला, हे आपल्याला माहिती आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडला होता. ठीक आहे, हे विधान बरोबर आहे असं आपण म्हणू. दुसरं, दिनांक 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टांचा ठराव घटना समितीसमोर ठेवण्यात आला. आपल्याला माहिती आहे 13 डिसेंबरला घटना समितीसमोर ठेवला गेला होता. उद्दिष्टांचा ठराव हा घटना समितीसाठी दिशादर्शक होता. आपण म्हटलं की घटना समितीला दिशा दाखवणार आहोत. तिसरंही विधान बरोबर आहे. म्हणजे चौथं विधान हे गैर लागू अयोग्य असणार आहे. तिन्ही विधान आपल्याला ओळीने बरोबर दिसत आहे. चौथं विधान आपण पाहूया. या ठरावानुसार भारत एक स्वतंत्र, सार्वभौम, समाजवादी आणि गणराज्य म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं. काय सांगितलं होतं? पण काय म्हणून सांगितलं होतं? एकदा वाचा पुन्हा एकदा. या ठिकाणी भारत काय असेल हे सांगण्यात आलेलं होतं, त्याचा आपण विचार करूया. भारत एक स्वतंत्र आणि सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून प्रस्थापित झाला पाहिजे असं सांगितलं होतं. आणि हे काय म्हणतायत पहा. यांचं म्हणणं असं आहे, या ठरावानुसार भारत एक स्वतंत्र, सार्वभौम, समाजवादी, गणराज्य असं म्हटलंय का? नाही. म्हणजे हे विधान गैर लागू आहे.
लक्षात आलं की प्रश्न कसे विचारले गेले. ठीक आहे, पुढे जाऊया. हा प्रश्न पहा. आता राज्यसेवा मुख्य परीक्षेला प्रश्न विचारला, 2 विधानं दिली आहेत, त्या विधानांचा आपल्याला विचार करायचा आहे. पहिलं विधान, भारतीय संविधानाचं तत्वज्ञान पंडित नेहरूंच्या ऐतिहासिक उद्दिष्टांच्या ठरावात अनुस्यूत आहे. म्हणजे याचा अर्थ जर तुम्ही विचार केला तर भारतीय संविधानाचं तत्वज्ञान हे भारतीय आपल्या पंडित नेहरूंनी जो उद्दिष्टांचा ठराव मांडला त्याच्यामध्ये व्यक्त करण्यात आलेला आहे. आलंय का? आपण सांगितले की भारत कसा असला पाहिजे, कोणती स्वातंत्र्य असली पाहिजे, अशा प्रकारे त्याच्यामध्ये समानता कोणत्या बाबतीत असली पाहिजे, म्हणजे भारतीय संविधानाचं तत्वज्ञान सांगण्यात आलेलं आहे. असं जरी तुम्हाला विधान आलं, उद्दिष्टांच्या ठरावामध्ये भारतीय संविधानाचं तत्वज्ञान सांगण्यात आलेलं आहे. हो, सांगण्यात आलेलं आहे. हे विधान आपल्याला बरोबर दिसतं. हा ठराव संविधान सभेनं 22 जानेवारी 1948 रोजी स्वीकृत केला. आठवतं कधी स्वीकृत केला होता संविधान सभेनं? या ठिकाणी पुन्हा एकदा पहा, कधी स्वीकृत केला होता, कधी स्वीकृत केला होता? 22 जानेवारी 1947 ला स्वीकृत केला असं आपण म्हणतोय. आहे का? आता प्रश्नामध्ये काय लिहिलंय पहा. 22 जानेवारी 1947 ला आपण म्हणतो, हे म्हणतायत की हा ठराव संविधान सभेनं 22 जानेवारी 1948 रोजी स्वीकृत केला. 47 ला स्वीकृत केला. विधान चुकलेलं आहे, फक्त अ बरोबर. कुठे? या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिसून येतो. लक्षात येतं? तशा प्रकारे. त्याच्यानंतर आता संविधान समितीच्या कामकाजाविषयी लक्षात आलं. उद्दिष्टांचा ठराव आपण अभ्यासला. तर आता घटना समितीचं कामकाज विचार करा, एकूण किती दिवस घटना समितीचं कामकाज चालू होतं? 1082 दिवस. घटना समितीचं एकूण कामकाज किती दिवस चाललं होतं? 1082 दिवस चाललेलं होतं. 2 वर्ष, 11 महिने, 18 दिवस हे कामकाज चाललेलं होतं. 1082 दिवस एवढं कामकाज चाललेलं होतं. आता आणखी आहे घटना दिवस. हे झालं एकूण कामकाज. घटना समितीचं प्रत्यक्ष कामकाज किती दिवस चाललं होतं? एकूण कामकाज जर विचारलं ते 1082 दिवस. प्रत्यक्ष कामकाज विचारलं तर किती दिवस? 165 दिवस चालले होते. प्रत्यक्ष कामकाज किती दिवस चाललेलं होतं? 165 दिवस. घटना तयार करण्यासाठी किती खर्च आला ते पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. किती खर्च आला असेल? एकूण जर विचारला तर 64 लाख, आणि अगदी अॅक्युरेट जर आपण पाहिला तर 63,96,729 रुपये. तर 63,96,729 रुपये खर्च आला होता. किती खर्च आला होता एकूण? तर अॅक्युरेट आकडा या ठिकाणी लक्षात ठेवायचा. 63,96,729. कधी कधी 64 लाख हा सुद्धा ऑप्शन देतात. 64 लाख रुपये. तशा प्रकारे एकूण खर्च किती आला? घटना निर्मितीसाठी संविधान सभेची एकूण सत्र किती झाली? एकूण सत्र 11 पाहिले आपण. पहिलं सत्र पाहिलं, 11वं सत्र पाहिलं याच्या अगोदर अभ्यासामध्ये. तर एकूण सत्र किती झाली हे विचारलं तर 11 सत्र झाली. पहिलं अधिवेशन, शेवटचं अधिवेशन हे पाहिलं आपण. तशा प्रकारे घटना समितीच्या कामकाजावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपण म्हणूया त्या ठिकाणी एकूण सत्रे किती झाली? 11 झाली. तशा प्रकारे घटना समितीच्या कामकाजाविषयी लक्षात ठेवायचं. आता घटना निर्मिती केली तर घटना निर्मितीसाठी किती देशांच्या घटनांचा आपण विचार केला होता? 60 देशांच्या घटनांचा विचार केला. 60 देशांच्या
घटनांचा विचार केला. आपण अनेक देशांच्या घटनांमधून जी जी चांगली तत्व आहेत त्या सगळ्या तत्वांचा आपल्या राज्यघटनेमध्ये समावेश केलेला दिसतो. आणि मग आपण 60 देशांच्या घटनांचा विचार केला होता आणि त्यातील चांगल्या तत्वांचा आपण स्वीकार केलेला आहे. लक्षात आलं? तशा प्रकारे घटना समितीचं कामकाज पुन्हा एकदा रिव्हिजन करूयात. 1082 दिवस, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, प्रत्यक्ष कामकाज 165 दिवस, एकूण सत्र 11 झाली, एकूण खर्च आला 63,96,729 रुपये, 64 लाख रुपये म्हणतो आपण. 60 देशांच्या घटनांचा विचार केला, वेगवेगळ्या चांगल्या तत्व आपण इतर देशांच्या घटनेमधूनही घेतलेले आहेत. मग 60 देशांच्या घटनांचा आपण अभ्यास केलेला होता, विचार केलेला होता. लक्षात आलं? तर हे लक्षात ठेवायचं. आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आपल्याला अभ्यासावी लागते. संविधान सभेची 2 महत्वाची कार्य ती आपल्याला आपण अभ्यासली त्याच्या अगोदर, पण आता कामकाजाच्या बाबतीत जाता जाता ही पण आपण अभ्यासून घेऊयात. घटना समितीची कामकाज. आता घटना समितीचं कामकाज करताना संविधानाचा मसुदा तयार करायचा आहे. अध्यक्ष कोण? राज्यघटना निर्मितीसाठी घटना समितीच्या निर्मितीसाठी किंवा आपल्याला आपण असं म्हणूयात की संविधान सभा किंवा संविधानाचा मसुदा तयार करणे असं म्हणूया. संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी जर बैठक भरलेली असेल तर अध्यक्ष कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष असायचे. लक्षात आलं? कोणत्या वेळी कोण अध्यक्ष? मग पहिली बैठक कधी झाली? 9 डिसेंबर 1946 मध्ये झाली. आपण अभ्यास 9 डिसेंबर 1946. त्याची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 मध्ये. आता कायदे करण्याची साठी ज्यावेळी बैठक भरायची, कायदे करणे, कायदे निर्मिती, विधिमंडळाची बैठक कायदे निर्मितीसाठी भरायची, त्यावेळी अध्यक्ष कोण असायचे? ग वा मावळकर हे अध्यक्ष असायचे. ग वा मावळणकर किंवा मावळकर असंही म्हणतात त्यांना. ग वा मावळणकर हे अध्यक्ष असायचे. लक्षात आलं? संविधानाचा मसुदा तयार करायचा असेल तर अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आणि जर घटना समितीचं कामकाज कायदे निर्मितीसाठी चालू असेल तर अध्यक्ष ग वा मावळणकर असायचे. मग विधिमंडळ म्हणून कधी पहिली बैठक? यांची कधी पहिली बैठक झाली होती? 17 नोव्हेंबर 1947. हे पण विचारते. ही बैठक अजून विचारली गेलेली नाहीये. पहिली कधी झाली म्हणजे हे विचारण्याची दाट शक्यता आहे. 9 डिसेंबर 1946 हे अनेकदा विचारलं गेलेलं आहे, पण 17 नोव्हेंबर 1947 ची जी बैठक आहे विधिमंडळ म्हणून पहिली बैठक कधी पार पडली? कायदे निर्मितीसाठी विधिमंडळ म्हणून पहिली बैठक केव्हा पार पडली होती? 17 नोव्हेंबर 1947. तशा प्रकारे घटना समितीचं कामकाज चालू होतं. संविधानाचा मसुदा तयार करायचा असेल तर त्यासाठी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. पहिली सभा त्यांची झाली होती 9 डिसेंबर 1946. यावेळी अध्यक्ष पहिल्या बैठकीचे सच्चिदानंद सिन्हा होते. नंतर 11 डिसेंबरला डॉक्टर राजेंद्र प्रसाद झाले. कायदे निर्मितीची ज्यावेळी विधिमंडळाचे कामकाज चालू असायचं कायदे निर्मितीसाठी, तेव्हा अध्यक्ष कोण असायचे असं विचारते ग वा मावळणकर. आणि त्याची विधिमंडळाची पहिली बैठक कायदे निर्मितीसाठी केव्हा झाली हे विचारलं नाही, विचारते 17 नोव्हेंबर 1947 मध्ये झाली. हे लक्षामध्ये ठेवायचं. तशा प्रकारे संविधान सभा ही दोन्ही कामं वेगवेगळ्या दिवशी करायची. संविधानाचा मसुदा तयार करायचा, कायदे निर्मिती करायची. तशा प्रकारे मग संविधान सभा म्हणून काम करणं कधी थांबवलं? लक्षात आलं? संविधान सभा म्हणून काम करणं कधी थांबलं? 26 जानेवारी 1950. आपण हे पाहिलं त्यावेळी. संविधान सभा म्हणून काम करणं कधी थांबवण्यात आलं असं आपल्याला विचारलं तर 26 जानेवारी 1950 मध्ये. म्हणजे संसदेच्या स्थापनेपर्यंत संविधान सभा अंतरिम संसद म्हणून कार्यरत राहिलेली होती. तशा प्रकारे विधान आपल्याला विचारतील तर घटना समितीचं कामकाज कोणत्या प्रकारे चाललं होतं? तर या प्रकारे चाललेलं होतं. आता संविधानाच्या प्रमुख समित्या किती होत्या? पहिली गोष्ट पुन्हा एकदा एकूण समित्या 22 आपण पाहूयात.
एकूण समित्या किती होत्या हे पहिल्यांदा लक्षात घ्या. एकूण समित्या होत्या 22. प्रमुख समित्या किती होत्या? 8 होत्या. प्रमुख समित्या 8, एकूण समित्या किती असं विचारलं तर 22, प्रमुख समित्या किती होत्या असं विचारलं तर 8. आता प्रमुख समित्या कोणकोणत्या होत्या याचा आपण अभ्यास करूया. हे पहा. मसुदा समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष. त्याच्यानंतर संघ राज्य अधिकार समिती अध्यक्ष जवाहरलाल नेहरू. त्यानंतर संघ राज्य राज्यघटना समिती अध्यक्ष जवाहरलाल नेहरू. त्यात राज्यांशी चर्चेसाठी संस्थाने समिती जवाहरलाल नेहरू अध्यक्ष. म्हणजे मुद्दाम एकाखाली एक घेतलाय की ज्या प्रमुख समित्या 8 होत्या, 8 त्यापैकी 3 समित्यांचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरूच होते. ते कोणते होते हे लक्षात ठेवायचं. संघ राज्य अधिकार समिती, संघ राज्य घटना समिती, राज्यांशी चर्चेसाठी किंवा संस्थाने समिती, या 3 समित्यांचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरूच होते. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. 8 समित्यांमधल्या या झाल्या 4 समित्या. त्यानंतर 5वी समिती पहा. आता 2 समित्यांचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल होते आणि 2 समित्यांचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद. कसं लक्षात ठेवायचं? 8 प्रमुख समित्या, एका समितीचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर. ते कोणत्या होत्या हे सांगण्याची गरज नाही. मसुदा समिती. 3 समित्यांचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू, 2 समित्यांचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल आणि 2 समित्यांचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. असे 8 समित्या प्रमुख. आता याच्यामध्ये वल्लभभाई पटेल पहा. प्रांतिक घटना समिती आणि मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक विषयक सल्लागार समिती, या 2 समित्यांचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल होते. त्यानंतर कार्यपद्धती कामकाज नियम समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि सुकाणू समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. सुकाणू म्हणजे जहाजाला जे असं स्टिअरिंग असतं पहा, स्टिअरिंग कमिटी म्हणतात त्याला. जहाजाला दिशा दाखवणारी असं त्याचा अर्थ होतो. सुकाणू असं कशाला म्हणायचं? जहाजाचं जे स्टिअरिंग असतं, तुम्ही जर पाहिलं शिपचं स्टिअरिंग गोल असतं असं, की नाही, असं ओढतात सगळेजण, जिकडे वळवायचंय तिकडे वळवण्यासाठी, तर त्याला सुकाणू असं म्हटलं जातं. त्या दृष्टिकोनातून इथे सुकाणू हा शब्द वापरला. सुकाणू समिती, तर त्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. लक्षात आले 8 समित्या कोणत्या, आणि याच्यावरती वारंवार प्रश्न आपल्याला विचारलेले दिसतात. हे पहा पुन्हा एकदा. मसुदा समिती बाबासाहेब आंबेडकर, 3 समित्यांचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू, संघ राज्य अधिकार समिती, संघ राज्य राज्यघटना, राज्यांशी चर्चेसाठी संस्थाने समिती जवाहरलाल नेहरू, प्रांतिक घटना आणि मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक विषयक सल्लागार समिती वल्लभभाई पटेल अध्यक्ष. कार्यपद्धती अथवा कामकाज नियम समिती आणि सुकाणू समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष असणार आहे. तशा प्रकारे या समित्यांवरती आता काही प्रश्न विचारलेत पहा. संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक विषयक समितीचे अध्यक्ष कोण होते? कोण होते अध्यक्ष सांगता येते? हे पहा. मूलभूत हक्क अल्पसंख्याक विषयक सल्लागार समितीचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल आहे का कुठे? हे पहा, सरदार वल्लभभाई पटेल. तर हे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारतात. समित्यांचे सगळे पाठ करा, एक तर प्रश्न येतो. लक्षात आलं? त्यानंतर दुय्यम समित्या, ह्या दुय्यम समित्या पण लक्षात ठेवाव्या लागतात. कोणकोणत्या आहेत पहा. ग्रह समिती, प्रांतांचे मुख्य आयुक्त समिती, वित्त व कर्मचारी समिती, राष्ट्रध्वजासंबंधी तात्पुरती समिती, अधिकारपत्रे समिती, कामकाज क्रम समिती, घटना समितीचं कार्य समिती. तशा प्रकारे ह्या 7 आहेत. अजून पुढे आहेत, या अगोदर आपण याचं पाहूयात. बी पट्टाभी सीतारामय्या 2 समित्यांचे अध्यक्ष होते. कोणत्या? ग्रह समिती, प्रांतांचे मुख्य आयुक्त समिती. पुन्हा एकदा दुय्यम समित्यांमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद 2 समित्यांचे अध्यक्ष दिसतात. वित्त व कर्मचारी समिती, राष्ट्रध्वजासंबंधी तात्पुरती समिती. आता राष्ट्रध्वज आपण अभ्यासला, तिथं हा पण मुद्दा पाहिजे की राष्ट्रध्वजासंबंधी तात्पुरती समिती जी नेमली होती त्याचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्याच्यानंतर अधिकार पत्रे समिती अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, कामकाज क्रम समिती के एम मुन्सी, कन्हैयालाल मुन्शी आहेत. घटना समितीचं कार्य याबद्दलची समिती ग वा मावळंकर अध्यक्ष होते. त्याच्यानंतर पहा मूलभूत हक्क उपसमिती जे बी कृपलानी, आचार्य कृपलानी,
अल्पसंख्याक उपसमिती अध्यक्ष एच.सी. मुखर्जी, ईशान्य सीमा आदिवासी क्षेत्र व आसामची समाविष्ट न केलेली व अंशतः समाविष्ट न केलेली क्षेत्र यांची उपसमिती गोपीनाथ बारडोले अध्यक्ष आहेत. त्यानंतर आसाम वगळता इतर समाविष्ट न केलेली व अंशतः समाविष्ट न केलेली क्षेत्र यांची उपसमिती ए.व्ही. ठक्कर. तशा प्रकारे हे अध्यक्ष आहेत आणि याच्यावरती आता पुन्हा पुन्हा प्रश्न विचारलेले दिसतात. लक्षात आलं? या समित्यांचे अध्यक्ष आपल्याला जोड्यांच्या स्वरूपामध्ये पुन्हा पुन्हा विचारतात. प्रश्न काही पाहूया त्या समित्यांवरती आले. हे पहा, भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? लक्षात येत आहे? सरदार वल्लभभाई पटेल होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. आता यात जोड्या लावा. मी आत्ताच तुम्हाला म्हटलं ना, जोड्या लावांवरती प्रश्न विचारतात. तर हा मुख्य परीक्षेला आणि याच्यावरचा प्रश्न असतो समित्यांवरचा. मग सगळ्या समिती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पहा आता याच्यामध्ये पहा, संघ अधिकार समिती, वित्त व स्टाफ समिती, अल्पसंख्याक समिती, मूलभूत अधिकार उपसमिती. आणि या ठिकाणी ऑप्शन्स आपल्याला दिलेले दिसतात. लक्षात येतं कशा प्रकारे ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. तर अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. मग त्याची उत्तर आपल्याला या ठिकाणी शोधावी लागतात. आता वित्त स्टाफ समिती, अल्पसंख्याक उपसमिती, मूलभूत अधिकार उपसमिती ओळखता येते का? पहा, संघ अधिकार समिती कोणती होती, वित्त व स्टाफ समिती कोणती होती, या सगळ्यांचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. एक 30 सेकंद मी तुम्हाला देतो, शोधून दाखवा. संघ अधिकार समिती, येत आहे लक्षात? या ठिकाणी पहा, दोन आपल्याला काय माहिती आहे का पाहूयात आपण. संघ अधिकार समिती जवाहरलाल नेहरू सांगता येते. वित्त व स्टाफ समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. याच्यावरून ओळखता येते का? पहा, 4-3 या ठिकाणी आहे. तशा प्रकारे मग अल्पसंख्याक उपसमिती एच.सी. मुखर्जी आणि मूलभूत अधिकार उपसमिती आपल्याला दिसून येते जे.बी. कृपलानी आहेत का? तशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं. त्याच्यानंतर संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेनं किती समित्या तयार केल्या होत्या? 22-11-7-24 किती समित्या तयार केल्या होत्या? आपल्याला सांगता येतं 22 समित्या तयार केल्या होत्या. केल्या होत्या का? अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. मग हे प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडवायचे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. त्याच्यानंतर पहा, भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते? आता आणखी एक प्रश्न, राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोणते होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर आंबेडकर, जे.बी. कृपलानी, सरदार वल्लभभाई पटेल. राष्ट्रीय ध्वज मी तुम्हाला काय म्हटलं होतं? आपण राष्ट्रीय ध्वजाचा विचार केला त्या ठिकाणी त्याचे अध्यक्ष कोण होते हे पण लक्षात ठेवा. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. त्याच्यानंतर पुन्हा किती प्रश्न विचारलेत पहा. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे नियम समितीचे अध्यक्ष होते. मग होते का हे आपल्याला माहिती पाहिजे. होते. तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. मौलाना अबुल कलाम आझाद या समितीचे अध्यक्ष होते, सदस्य होते नव्हते. अध्यक्ष होते पण सदस्य मौलाना अबुल कलाम आझाद नव्हते. म्हणजे फक्त अ बरोबर आहे हे आपल्याला या ठिकाणी शोधता येतं. त्याच्यानंतर पहा, आता पुन्हा एकदा जोड्या आहेत की संविधान सभेच्या समित्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती समिती बरोबर जुळत नाही हे आपल्याला या ठिकाणी पाहिजे. सुकाणू समिती आपण पाहिलं होतं, डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते का? होते. त्याच्यानंतर कामकाज समिती के एम मुन्सी. त्याच्यानंतर मूलभूत हक्क उपसमिती जे.बी. कृपलानी आणि अल्पसंख्याक उपसमिती हे नव्हते, मौलाना अबुल कलाम आझाद नाही. म्हणजे ह्या 3 समिती आपल्याला ओळखता येतात. तशा प्रकारे लक्षात आलं. समित्यांवर कसे प्रश्न विचारतात हे लक्षात
घेणं हा या ठिकाणी उद्देश आहे. मग समित्या किती महत्वाच्या आहेत हे तुमच्या लक्षात येईल. अगदी 2022-23 ला सुद्धा या समित्यांवरती प्रश्न आहे. मग आपल्याला समित्या लक्षामध्ये ठेवाव्या लागतात. आता मसुदा समितीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मसुदा समिती महत्वाची. मसुदा समितीचे अध्यक्ष तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत, बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष. ही महत्वाची समिती आहे, याच्यावरती अनेक प्रश्न येऊन गेलेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मसुदा समितीचे उपाध्यक्ष कोण होते असं विचार. अध्यक्ष तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता मला सांगा, मसुदा समितीचे उपाध्यक्ष कोण होते? उपाध्यक्ष सईद मोहम्मद सादुल्ला असं त्यांचं नाव आहे. सईद मोहम्मद सादुल्ला. लक्षात आलं? मसुदा समितीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण होतं? अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उपाध्यक्ष होते सईद मोहम्मद सादुल्ला. आता विचार करा, या समितीमध्ये एकूण सदस्य किती होते? 7 सदस्य होते एकूण. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उपाध्यक्ष सईद मोहम्मद सादुल्ला. एकूण सदस्य किती होते? 7. एक अध्यक्ष आणि इतर 6 सदस्य अशी रचना होती. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नेमणूक मसुदा समितीवर कधी करण्यात आलेली होती? कधी निवड करण्यात आलेली होती? यांची नेमणूक कधी करण्यात आलेली होती? 29 ऑगस्ट 1947 मध्ये अध्यक्ष म्हणून निवड झाली. मसुदा समितीवरचे अध्यक्ष म्हणून कधी निवड झाली? लक्षात आलं की अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 29 ऑगस्ट 1947 ला अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष सईद मोहम्मद सादुल्ला होते आणि मसुदा समितीमध्ये एकूण सदस्य किती होते? 7 होते. एक अध्यक्ष, इतर 6 सदस्य. आता एक सदस्य आपल्याला माहिती अध्यक्ष म्हणून काम करत होते बाबासाहेब आंबेडकर. इतर 6 सदस्य कोण होते याचा आपल्याला विचार करावा लागतो. आपण पाहूयात. हे पहा, हे चित्र जे दिसत आहे ते इतर 6 सदस्य आहेत. एक एक पाहूयात आपण. यांचं नाव आहे हे जे दिसत आहे अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर हे आहेत. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. त्याच्यानंतर हे आहेत के एम मुन्शी, कन्हैयालाल माणिकलाल मुन्शी. के एम मुन्शी, के एम मुन्शी, कन्हैयालाल माणिकलाल मुन्शी असं त्याचं नाव. हे आहेत गोपाल स्वामी अय्यंगार. एन गोपाल स्वामी अय्यंगार. एन गोपाल स्वामी अय्यंगार. एन गोपाल स्वामी अय्यंगार हे तिसरे सदस्य. हे जे दिसत आहेत उपाध्यक्ष सईद मोहम्मद सादुल्ला. सईद हे उपाध्यक्ष होते. मोहम्मद सादुल्ला हे जे दिसतात ते डीपी खेतान आहे. त्यांचं नाव आहे डीपी खेतान. आणि हे शेवटचे जे दिसतात त्यांना BL मित्तर असं म्हटलं जातं. BL मित्तर. आता विचार करा, मसुदा समिती अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर, उपाध्यक्ष सईद मोहम्मद सादुल्ला. 29 ऑगस्ट 1947 मध्ये बाबासाहेबांची मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. एकूण सदस्य 7, एक अध्यक्ष, इतर 6 सदस्य. अध्यक्ष बाबासाहेब, इतर 6 सदस्य अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, के एम मुन्शी, कन्हैयालाल माणिकलाल मुन्शी, एन गोपाल स्वामी अय्यंगार, सईद मोहम्मद सादुल्ला उपाध्यक्ष, डीपी खेतान
आणि BL मित्तर तशा प्रकारे मसुदा समितीमध्ये सदस्य होते. लक्षात आलं? आता याच्यावर प्रश्न कसे विचारले गेलेत पहा. संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड या दिवशी करण्यात आली. ASO मुख्य 2019 चा प्रश्न. कधी? ऑप्शन वाचा. 20 ऑगस्ट, 29 ऑगस्ट 1947, 14 नोव्हेंबर 1947, 24 सप्टेंबर 1947. बरोबर आहे. 29 ऑगस्ट 1947 या दिवशी निवड करण्यात आली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य ओळखा. कोण कोण सदस्य? 6 सदस्य आपण पाहिले. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं नाव आहे का? नाहीये. एन गोपालस्वामी अय्यंगार यांचं नाव आहे. कन्हैयालाल माणिकलाल मुन्सी यांचं नाव आहे. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांचं नाव आहे. म्हणजे ब क ड हा आपला ऑप्शन असणार आहे. सरळ सरळ लक्षात आलं कशा प्रकारे प्रश्न विचारले गेलेले. आणखी कंबाईन पूर्वला प्रश्न विचारलाय. 2 विधानं दिली. पहिलं विधान, डॉक्टर BR आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. 29 ऑगस्ट 1947 मध्ये त्यांची निवड झाली होती. आपण पाहिलं. याचे जे खांडेकर या समितीचे सदस्य होते. नाहीये, खांडेकरांचं नावच नाही आपण घेतलं. म्हणजे काय? फक्त एक हे विधान आपलं बरोबर आहे. बरोबर आहे हे विधान आपल्याला निवडता येतं. प्रश्न कसे विचारतात याची आयडिया तुम्हाला येईल. आणखी पहा. कंबाईन पूर्वला प्रश्न विचारलाय. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू, सच्चिदानंद सिन्हा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मसुदा समितीचे 29 ऑगस्ट 1947 ला आपल्याला सांगता येईल यांची निवड झाली होती अध्यक्षपदी. मसुदा समितीचे अध्यक्ष. उपाध्यक्ष सईद मोहम्मद सादुल्ला असं आपण म्हटलं जातं. त्याच्यानंतर कोणती जोडी चूक आहे? वेगवेगळ्या परीक्षांना कसे प्रश्न याच्यावरतीच विचारतात. संविधानाचा मसुदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता याच्यातली चुकीची जोडी तुम्ही ओळखायची. हे विधान बरोबर आहे आपल्याला माहिती आहे. संविधान सभेचे अध्यक्ष हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. संविधान सभेचे सदस्य महात्मा गांधी कधीच नव्हते हे मी तुम्हाला सांगितलं बऱ्याच वेळा. उद्दिष्टांचा ठराव पंडित नेहरूंनी मांडला हे आपल्याला माहिती आहे. तर हे चुकीचं हे आपल्या लक्षात येतं. लक्षात आलं? तशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारले जातात. आणि याच्यातला प्रश्न आता राज्यसेवा पूर्वला पण विचारला. पहा, खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय संविधान समितीची सदस्य नव्हती? 6 सदस्यांपैकी कोणती नव्हती? एक एक पाहूया. डॉक्टर KM मुन्सी, कन्हैयालाल माणिकलाल मुन्सी होते. पंडित जवाहरलाल नेहरू नव्हते. एन गोपालस्वामी अय्यंगार होते. DP खेतान होते. तशा प्रकारे हे 3 सदस्य होते. जवाहरलाल नेहरू नव्हते हे आपल्याला माहिती आहे. या सदस्यांवरती किती वेळा प्रश्न विचारलाय पहा. लक्षात येतं? आता आपण हे जे सदस्य त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहायला सुरुवात. सईद मोहम्मद सादुल्ला नॉर्थ वेस्ट मधून निवडून आलेले एकमेव सदस्य होते. आपल्याला विचारते मसुदा समितीमध्ये नॉर्थ ईस्ट मधून निवडून आलेले एकमेव सदस्य कोणते होते असं विचारते. मग आपण या ठिकाणी पाहूयात. नॉर्थ ईस्ट मधून निवडून आलेले एकमेव सदस्य हे विचारतात पहा. लक्षात ठेवायचं. निवडून आलेले एकमेव सदस्य. नॉर्थ ईस्ट मधून निवडून आलेले एकमेव सदस्य. नॉर्थ ईस्ट मधून निवडून आलेले एकमेव सदस्य होते. हे पहिलं त्यांच्याविषयी झालं. त्याच्यानंतर आणखी काय सांगता येईल? तर ब्रिटिश भारतामध्ये आसामचे पंतप्रधान म्हणून यांची नेमणूक केली होती. हे पण लक्षामध्ये ठेवायचं की यांनी नॉर्थ ईस्ट मधून निवडून आलेले एकमेव सदस्य होते. त्याच्यानंतर आसामचे पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. तर हे लक्षामध्ये ठेवायचं.
ब्रिटिश भारतामध्ये आसामचे पंतप्रधान म्हणून काम केलेलं होतं. यांनी काय काय केलेलं होतं पहा. नॉर्थ ईस्ट मधून निवडून आलेले एकमेव सदस्य होते. ब्रिटिश भारतामध्ये आसाममध्ये त्यांनी पंतप्रधान म्हणून त्यांची नेमणूक केली गेलेली होती ब्रिटिश सरकारकडून. तर हे सय्यद मोहम्मद सादुल्ला मसुदा समितीचे उपाध्यक्ष इलेक्शनमध्ये ठेवायचे. त्यानंतर कन्हैयालाल माणिकलाल मुन्शी यांचं आपल्याला तुम्हाला जसं विचारलं, के एम मुन्शी हे मसुदा समितीचे सदस्य होते. के एम मुन्शी यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जात होतं असं पण विचारतात. मग यांचं टोपण नाव काय होतं त्याचा आपण विचार करूया. घनश्याम व्यास असं यांचं टोपण नाव होतं. पहिली गोष्ट लक्षात आली. कन्हैयालाल माणिकलाल मुन्शी के एम मुन्शी यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जातं तर घनश्याम व्यास. यांनी भारतीय विद्याभवनाची स्थापना केली होती. भरपूर काम आहे यांचं. भारतीय विद्याभवनाची स्थापना यांनी केली होती 1938 मध्ये. 1938 मध्ये केलेली होती. आणखी काय सांगता येईल यांच्याबद्दल तर यांनी पुढच्या कालावधीमध्ये एका लायब्ररीची स्थापना केलेली होती भरूच मध्ये. मोफत लायब्ररी, मोफत लायब्ररीची स्थापना, मोफत लायब्ररीची स्थापना भरूच मध्ये केलेली होती. त्याच्यानंतर आणखी आपल्याला काय सांगता येईल तर गुजरात या मासिकाचं हे प्रकाशन करत होते. गुजरात मासिक या मासिकाचं प्रकाशन के एम मुन्शी यांच्याकडून केलं जात होतं. त्याच्यानंतर यांनी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार सुद्धा केला होता. सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केलेला होता. हे लक्षामध्ये ठेवायचं. हैदराबादमध्ये भारतामध्ये हैदराबादचं जे विलिनीकरण झालं त्याच्यात महत्वाची भूमिका होती. हैदराबाद विलिनीकरणामध्ये भूमिका हैदराबाद विलिनीकरणामध्ये यांची भूमिका होते. शिवाय उत्तर प्रदेशाचे राज्यपाल म्हणून सुद्धा यांनी काम केलं होतं. त्याशी काही विधान आपल्याला विचारतात हे माहिती असणं गरजेचं आहे. उत्तर प्रदेशाचे राज्यपाल म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं. त्याच्यानंतर जागतिक संस्कृत परिषदेची स्थापना त्यांनी केली होती. जागतिक संस्कृत परिषदेची स्थापना आणि त्याचे प्रमुख पण होते. ते जागतिक संस्कृत परिषदेची स्थापना केली. त्याचे प्रमुख होते. एक मासिक सुरू केलं होतं समर्पण नावाचं. समर्पण नावाचे मासिक सुरू केलं होतं यांनी. तशा प्रकारे के एम मुन्शी एक त्यांच्याबद्दल आपल्याला सांगता येईल. घनश्याम व्यास असं त्यांचं नाव होतं. भारतीय विद्याभवनाची स्थापना 1938 मध्ये. भरूच या ठिकाणी मोफत लायब्ररीची स्थापना. गुजरात हे मासिक त्यांनी केलं होतं. त्यानंतर सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केला होता. हैदराबाद विलिनीकरणामध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती. उत्तर प्रदेशाचं राज्यपाल म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं. जागतिक संस्कृत परिषदेची स्थापना केली. त्याचे प्रमुख होते आणि समर्पण नावाचं मासिक त्यांनी सुरू केलेलं होतं. त्याच्यानंतर आपण पाहूयात पुढचे सदस्य बी एल मित्तर यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती घेता येते. मित्तर
लक्षात ठेवायचा, ल नाही र. बी एल मित्तर. आता यांचं काय वैशिष्ट्य होतं पहा. यांनी राजीनामा दिला. बी एल मित्तर यांनी राजीनामा दिला. मसुदा समितीचे जे सदस्य होते यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागेवर कोणाची नेमणूक केली हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्यांच्या जागेवरती जी नेमणूक झाली, यांच्या जागेवरती नेमणूक झाली एन माधवराव. एन माधवराव यांची नेमणूक. म्हणजे घटना समितीचे जे सदस्य होते बी एल मित्तर यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागेवर कोणाची नेमणूक झाली, एन माधवराव यांची नेमणूक झाली. लक्षात आलं, हे लक्षात ठेवायचं. याच्यावरती पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर डी पी खेता यांचं नाव आता आपण पाहूयात या ठिकाणी. डी पी खेतान यांच्याबद्दल माहिती पाहूया. डी पी खेतान यांचा काय झाला, मृत्यू झाला. मसुदा समितीमध्ये काम करताना यांचा मृत्यू झाला. मृत्यू. मग यांच्या जागेवर कोणाची नेमणूक झाली नवीन सदस्याची ते आपल्याला पाहावं लागतं. यांच्या जागेवर टी टी कृष्णमाचारी या नवीन सदस्याची नेमणूक झाली. टी टी कृष्णमाचारी टी टी कृष्णमाचारी. लक्षात आलं. बी एल मित्तर सदस्य होते, त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागेवर एन माधवराव यांची नेमणूक झाली. डी पी खेतान यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जागेवर टी टी कृष्णमाचारी या नवीन सदस्याची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर येतात गोपाल स्वामी अय्यंगार. यांच्याविषयी महत्व आपल्याला माहित करून घ्यावं लागतं. एन गोपाल स्वामी अय्यंगार. एन गोपाल स्वामी अय्यंगार यांच्याबद्दलचं वैशिष्ट्य, काश्मीरचा राजा हरिसिंग यांचे दिवाण होते. काश्मीरचा राजा हरिसिंग यांचे दिवाण होते. आता काश्मीरचं जे 370 कलम रद्द केलाय त्याचा मसुदा यांनी तयार केला होता. त्यावेळी कलम 370 चा मसुदा तयार केला होता. मसुदा यांनी तयार केला होता. तशा प्रकारे हे काही गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की मसुदा समितीतील इतर महत्वाची माहिती. डी पी खेतान, बी एल मित्तर यांनी राजीनामा दिला. काही त्यांच्या कारणांमुळे असेल तर त्यांच्या जागेवर एन माधवराव यांची नेमणूक करण्यात आली. हे महत्वाचं आहे. आणि डी पी खेतान यांचा मृत्यू झाला तर विचारतील की मसुदा समितीतील कोणत्या सदस्याचा मृत्यू झाला होता, कोणी राजीनामा दिला होता, हे लक्षात ठेवायचं. डी पी खेतान यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जागेवरती टी टी कृष्णमाचारी यांची नेमणूक करण्यात आली. गोपाल स्वामी अय्यंगार काश्मीरचा राजा हरिसिंग यांचे दिवाण होते आणि कलम 370 चा मसुदा त्यांनी त्यावेळी तयार केला होता. तर हे लक्षामध्ये ठेवायचं. आता घटनेचा मसुदा प्रकाशित इथपर्यंत आपण आलोय. मसुदा समितीचं कामकाज आपण पाहूयात आणि घटनेचा मसुदा कसा प्रकाशित झाला ते आपण पाहूयात. आता पहा, घटनेच्या मसुदा समितीचं कामकाज कोणत्या कालावधीमध्ये चालू होतं त्याचा विचार करा. सुरुवातीला आपण विचार करू मसुदा समितीचे कामकाज. मसुदा समितीचे कामकाज कोणत्या कालावधीमध्ये चालू होतं. आपण सुरुवातीला म्हटलं 29 ऑगस्ट 1947 29 ऑगस्ट 1947 ते कोणत्या कालावधीपर्यंत हे काम चालू होतं. 26 नोव्हेंबर 1949. लक्षात आलं. मसुदा समितीचं कामकाज कोणत्या कालावधीमध्ये चालू होतं. कोणत्या 29 ऑगस्ट 1947
ते 26 नोव्हेंबर 1949 या कालावधीमध्ये चाललेलं होतं. आता पहा, मसुदा समितीनं किती दिवसामध्ये संविधानाचा मसुदा बनवला होता? किती दिवसामध्ये मसुदा बनवला? 141 दिवसांमध्ये मसुदा बनवला. मसुदा 141 दिवसामध्ये बनवला. किती दिवसांमध्ये बनवला? 141 दिवस. प्रत्यक्ष कामकाज किती दिवस करावं लागलं? संविधान सभेनं प्रत्यक्षात किती दिवस कामकाज केलं? प्रत्यक्षात कामकाज किती दिवस चाललेलं होतं? प्रत्यक्षात कामकाज चाललं होतं 166 दिवस. लक्षात आलं? मसुदा समितीचं कामकाज 29 ऑगस्ट 1947 ते 26 नोव्हेंबर 1949 या कालावधीमध्ये झालं. 141 दिवसांमध्ये मसुदा तयार झाला आणि प्रत्यक्षात कामकाज 166 दिवस चाललेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. कशा प्रकारे मसुदा समिती, आता घटनेचा मसुदा प्रकाशित झाला. कधी प्रकाशित झाला? पहिला मसुदा आपण म्हणा, घटनेचा मसुदा. या ठिकाणी आता आपण पहिला मसुदा असं म्हणूया. पहिला मसुदा कधी प्रकाशित झाला? पहिला मसुदा प्रकाशित झाला फेब्रुवारी 1948 मध्ये. फेब्रुवारी 1948 मध्ये पहिला मसुदा प्रकाशित. आणि मग पहिला मसुदा प्रकाशित केल्यानंतर याच्यामध्ये काही सुधारणा सुचवायच्या असतील तर भारतीय जनतेला वेळ देण्यात आला. भारतीय जनतेला सांगितलं की आम्ही हा मसुदा सादर केलाय, प्रकाशित केलाय, याच्यामध्ये जर तुम्हाला काही सुधारणा सुचवायच्या असतील तर 8 महिन्यांचा कालावधी भारतीय जनतेला देण्यात आला. मसुद्यात सुधारणा सुचविण्यासाठी आपल्याला विचारतील किती कालावधी देण्यात आलेला होता. भारतीय जनतेला 8 महिन्यांचा कालावधी 8 महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला होता. लक्षात येतं? तर पहिला मसुदा सादर झाला, प्रकाशित झाला फेब्रुवारी 1948 मध्ये. भारतीय जनतेला सांगण्यात आलं तुम्हाला या मसुद्यामध्ये काही सुधारणा सुचवायची असतील तर तुम्हाला 8 महिन्यांचा कालावधी देण्यात आला. आता हा झाला पहिला मसुदा. जनतेनं काही मतं, काही सूचना त्या ठिकाणी पाठवल्या. त्या सूचना आणि मतं जनतेची लक्षात घेतली आणि दुसरा मसुदा सादर झाला. आपण या ठिकाणी म्हणूया दुसरा मसुदा. दुसरा मसुदा सादर कधी झाला? दुसरा मसुदा सादर ऑक्टोबर 1948 मध्ये. पहिला फेब्रुवारी 1948, दुसरा ऑक्टोबर 1948 मध्ये सादर झाला. ऑक्टोबर 1948 दुसरा मसुदा संविधान सभेच्या अध्यक्षांना सादर झाला 24 ऑक्टोबर 1948 मध्ये आहे. 24 ऑक्टोबर 1948 हा झाला दुसरा मसुदा सादर. आता घटनेचा अंतिम मसुद्याचा आपल्याला विचार करावा लागतो. या ठिकाणी आपण विचार करूयात. घटनेचा अंतिम मसुदा सादर झाला. कधी सादर झाला होता? 4 नोव्हेंबर 1948 ला. 4 नोव्हेंबर 1948 ला घटनेचा अंतिम मसुदा सादर झाला. यावेळी
मसुद्याची किती वाचनं झाली? 3 वाचनं झाली. या मसुद्याची किती वाचनं झाली हे पण विचारतील. 3 वाचनं झाली होती. हे लक्षामध्ये ठेवा. पहिलं वाचन कोणत्या कालावधीमध्ये झालं? आता 3 वाचन असं आपण म्हणतो. मग आपण 3 वाचनांचा विचार करूयात. पहिलं वाचन, दुसरं वाचन, तिसरं वाचन. आपण या ठिकाणी म्हणूया हे पहिलं वाचन, हे दुसरं वाचन आणि तिसरं वाचन याचा विचार करूया. पहिलं वाचन कोणत्या कालावधीमध्ये झाले? 4 ते 9 नोव्हेंबर 1948. मध्ये पहिलं वाचन झालं. दुसरं वाचन दीर्घकाळ चालला. 15 नोव्हेंबर 1948 ते दीर्घ काळापर्यंत हे वाचन चाललं, अगदी 1949 पर्यंत. 17 ऑक्टोबर 1949 दुसरं वाचन दीर्घकाळ चाललेलं दिसतं. या कालावधीमध्ये दुसरं वाचन. आता हे दुसरं वाचन सुरू झालं ना, तर त्यावेळी 7653 सुधारणा सुचवण्यात आल्या. याच्यामध्ये 7653 सुधारणा सुचवण्यात आल्या या वाचनामध्ये. लक्षात आलं? पहिलं वाचन 4 ते 9 नोव्हेंबर 1948, दुसरं वाचन 15 नोव्हेंबर 1948 ते 17 ऑक्टोबर 1949 मध्ये 7653 सुधारणा सुचवण्यात आल्या. आता या 7653 सुधारणांपैकी किती सुधारणांवर दुरुस्त्या झाल्या हे पण विचारते. याच्यापैकी या सुधारणांपैकी किती सुधारणांवर दुरुस्त्या झाल्या? 2473 दुरुस्त्या. 2473 सुधारणांवरती दुरुस्त्या झाल्या. तिसरं वाचन कधी झालं याचा विचार करू आता. तिसरं वाचन झालं ते 1949 मध्ये. 14 नोव्हेंबर ते पुढचा कालावधी 26 नोव्हेंबर पर्यंतचा होता. 26 नोव्हेंबर 1949 या कालावधीमध्ये तिसरं वाचन झालं. आपण म्हटलं घटनेचा अंतिम मसुदा 4 नोव्हेंबर 1948 ला सादर करण्यात आला. 3 वाचन झाली. पहिलं वाचन 4 ते 9 नोव्हेंबर 1948, दुसरं वाचन 15 नोव्हेंबर 1948 ते 17 ऑक्टोबर 1949 दीर्घकाळ चालला. 7653 सुधारणा सुचवण्यात आल्या. त्याच्या 7653 पैकी 2473 सुधारणांवरती दुरुस्त्या झाल्या प्रत्यक्षामध्ये. हे विचारते, लक्षात ठेवा. तिसरं वाचन 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 या कालावधीमध्ये झालं. तर अशा प्रकारे घटनेचा अंतिम मसुदा प्रकाशित झाला हा 4 नोव्हेंबर 1948 मध्ये. हे लक्षामध्ये ठेवायचं. लक्षात येत आहे? अंतिम मसुदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी सादर केला होता? 1948 मध्ये सादर केला होता. ठीक आहे, हे तीनही लक्षात ठेवा. तुम्हाला सहजपणे प्रश्न सोडवता येतील. पुढे जाऊयात. शेवटच्या टप्प्याकडे आपण आलोय. राज्यघटनेच्या मसुद्यावरती टीका झाली. कोणी कोणी केली होती? आयव्हर जेनिंग्स यांनी टीका केली होती. आयव्हर जेनिंग्स यांनी घटनेच्या मसुद्यावर टीका केलेली होती. काय म्हटलं होतं? यांनी म्हटलं वकिलाचं नंदनवन. हा घटनेचा जो मसुदा आहे त्याला वकिलांचे नंदनवन, वकिलांचे नंदनवन असे म्हटले होते. नंदनवन म्हणजे काय? म्हणजे त्यांनी असं लिहिलं की राज्यघटनेमध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या कायद्यातल्या तज्ञ व्यक्तीलाच कळू शकतात, सामान्य जनतेला कळू शकत नाहीत. त्याचा अर्थ सामान्य जनता लावू शकत नाही. ज्याने कायद्याचं ज्ञान घेतलंय त्यालाच त्या राज्यघटनेचा अर्थ कळतो, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून त्यांनी म्हटलं हे वकिलाचं नंदनवन आहे. संविधान निर्मात्यांनी जी भाषा वापरली, कायदेशीर भाषा वापरली, तर ते काय झालंय, अशा प्रकारचं स्वरूप झालं की सामान्य जनतेला त्याचा अर्थच लागत नाही. त्याचा अर्थ कोणाला लागतो? ज्याने कायद्याचं ज्ञान घेतलंय त्यालाच त्याचा अर्थ लागतो. तशा प्रकारे या ठिकाणी
आयवर जेनिंग यांनी राज्यघटनेच्या मसुद्यावर टीका केली. हा आजचा आपला दुसरा भाग, दुसरं टार्गेट आपण पूर्ण केलं आणि उद्या हे प्रकरण आपलं संपेल सगळं. त्याच्यावरची टेस्ट तुम्हाला शनिवार रविवार मात्र देईल, 2-3 दिवस तुम्हाला अभ्यासाला मिळतील आणि त्याच्यावरती टेस्ट देता येईल. तर या ठिकाणी आपण थांबता, भेटूयात उद्या पुन्हा संध्याकाळी 5 वाजता. थांबूयात आपण.